शेतकरी आणि त्याचा प्रामाणिक बैल। एका खेड्यात गंगाराम नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता। त्याचे घर अगदी साधे कौलारू होते। त्याच्याकडे मोठी जमीन नव्हती, फक्त 2 एकर शेती होती। पण त्याचं खरं बळ म्हणजे त्याचे 2 बैल, नंदू आणि बाळ्या। हे दोन्ही बैल शेतकऱ्यासारखेच कष्टकरी होते। पहाटे कोंबड्याचा आराव झाला की गंगाराम उठायचा, ओल्या डोळ्याने देवाला नमस्कार करायचा आणि नंतर लगेच नंदू बाळ्याला गवत पाणी द्यायचा। त्याला वाटायचं हे माझे देव आहेत, यांच्याशिवाय माझं आयुष्य अडेल। दुष्काळाची वेळ। एकदा गावात दुष्काळ पडला, पिकं करपून गेली, गावकरी त्रस्त झाले। काहींनी बैल विकून टाकले, काहींनी शेती सोडली। पण गंगाराम म्हणाला, जमीन सोडून चालेल, पण माझे नंदू बाळ्या मी कधीच सोडणार नाही। तो बैलांसाठी जंगलातून गवत आणायचा, स्वतः उपाशी राहिला तरी त्यांना भरपूर खाऊ घालायचा। गावातील लोभी व्यापारी। गावात एक व्यापारी होता, नामदेव। तो नेहमी शेतकऱ्यांचा फसवून स्वस्तात जनावरं विकत घ्यायचा आणि नंतर महागात विकायचा। त्याने गंगारामकडे येऊन सांगितले, गंगाराम, तुला पैशाची गरज आहे, हे बैल मला विक, तुला सोन्याचा भाव देतो। गंगाराम हसून म्हणाला, सोनं खाऊ घालून शेत नांगरता येत का? माझं खरं सोनं हे बैल आहेत। व्यापारी निराश होऊन निघून गेला। बैलाचे श्रम आणि फळ। काही दिवसांनी पाऊस सुरू झाला। गंगाराम पुन्हा शेतात नांगरू लागला। नंदू आणि बाळ्या जिद्दीने काम करू लागले। त्यांच्या घामाने जमीन ओली झाली आणि गंगारामच्या मनात आशेची पालवी फुटली। त्या वर्षी गंगारामच्या शेतात भरपूर पीक आलं। गावातील इतर लोक आश्चर्यचकित झाले, कारण बहुतेकांनी शेती सोडली होती, पण गंगारामची जमीन हिरवीगार झाली होती। गावकऱ्यांनी विचारलं, अरे गंगाराम, तुझं शेत एवढं बहरलं कसं? तो हसून म्हणाला, याचं श्रेय माझ्या मेहनतीला नाही तर माझ्या नंदू बाळ्याला आहे। ही माझी खरी साथी आहे। बैलांचा त्याग। एकदा गावात मोठा पूर आला, नदीला पाणी आलं, खेड्यामध्ये पाणी घुसलं, अनेक घर जनावर वाहून गेली। गंगारामचं घरही पाण्याखाली गेलं। तेव्हा नंदू आणि बाळ्या यांनी मोठा त्याग केला। त्यांनी आपल्या शिंगावर गंगारामच्या मुलाला बसवून पुरातून बाहेर काढलं। गंगाराम आणि त्यांचं कुटुंब वाचलं, पण त्या घटनेत नंदूला गंभीर दुखापत झाली। काही दिवसांनी तो मेलाही। गंगारामच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो म्हणाला, नंदू, तू फक्त बैल नव्हतास, तू माझा देव होतास। तुझं आयुष्य माझ्या कुटुंबासाठी दिलंस। शिकवण। गावातील लोकांना मोठा धडा मिळाला। त्यांनी समजलं, प्राणी केवळ श्रमासाठी नसतात, ते आपल्या कुटुंब असतात। पैसा येतो जातो, पण नाती आणि निष्ठा कायमची असते। शेतकऱ्यासाठी खरं बळ म्हणजे त्यांचे प्राणी आहेत, जमीन। सारांश। ही कथा आपल्याला सांगते की शेतकऱ्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे प्राणी। प्राण्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि निष्ठा पण माणसापेक्षा जास्त असते। जेव्हा आपण त्यांना आपले मानतो, तेव्हा तेही आपल्यासाठी आपले आयुष्य देतात।